नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राघवला अंकुरच्या जन्माचे दिवस आठवत असतात। अंकुरच्या जन्मानंतर राघव आणि सिंधूच्या चेहऱ्यावरचा आनंद राघवला आठवत असतो। सिंधू ही राघवला म्हणालेली असते, राघव, आपण आई बाबा झालो आहोत। अंकुरच्या जन्मामुळे घरामध्ये असलेलं आनंदाचं वातावरण आणि सर्वांनी केलेले सिंधूचे लाड हे सर्व काही राघवला आठवत असतं। तर त्यानंतर राघवला आठवतं की एके दिवशी सिंधूचा उपवास असतो आणि त्याच दिवशी राघवने सिंधूसाठी कापूस खाण्यासाठी आणलेला असतो। आता तो खाण्याचा कापूस पाहून सिंधूला वाटत असतं की तो खावा, परंतु त्याच दिवशी सिंधूचा उपवास असतो आणि म्हणूनच सिंधू ही राघवला म्हणू लागते, राघव काय हे? अहो तुम्हाला माहीत आहे ना, आज माझा उपवास आहे आणि हे खाणं मला तर खूप आवडतं आणि तरी सुद्धा तुम्ही घेऊन आलात। तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही घेऊन आलात ना? तर राघव म्हणतो, मग मन मारून उपवास का करायचा? तर सिंधू म्हणत असते, मन मारून नाही, अगदी मनापासून। तर राघव विचारतो, मग हा उपवास कोणासाठी आहे? तर सिंधू ही राघवला म्हणत असते की माझ्या मुलांसाठी। राघवने सिंधूला वचन दिलेलं असतं, मग हा उपवास मीही करणार आहे। सिंधू, तुला आणि मुलांना मी आयुष्यात कधीही काहीही होऊ देणार नाही। मी तुला प्रॉमिस करतो की मी तुमच्यासोबत कायम असणार, कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाही। आता त्याच वेळी राघव आणि सिंधू एकमेकांच्या जवळ जात असतात, परंतु सिंधू राघवला उपवासाची आठवण करून देते आणि तिथून निघून जाते। परंतु ते क्षण आठवताच राघव हा पटकन सिंधू असा आवाज देतो आणि राघव भानावर येतो। राघवला आपल्यासोबत सिंधू नाही याचं खूप वाईट वाटत असतं। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कृष्णा ही तिच्या रूममध्ये बसून म्युझिक ऐकत असते आणि त्याच वेळी तिथे ऋतुजा येते। आता तिला पाहून ऋतुजाला खूप राग येत असतो। ऋतुजा म्हणू लागते, वा वा, ही महाराणी तर लोळत पडली आहे आणि माझ्या सुनबाईला किचनमध्ये राबावं लागत आहे। आता मात्र ऋतुजा रागानेच कृष्णाच्या जवळ येते आणि कृष्णाचे हेडफोन काढत म्हणते, काय चाललं आहे? तू महाराणीसारखी अशी गाणी ऐकत बसणार आहेस का? तर सिंधू म्हणू लागते, काय हे, तुला माहीत आहे ना, मी असं छान मूडमध्ये गजर ऐकत होते। तर आता मात्र ऋतुजा खूप चिडते आणि म्हणू लागते, वा वा, म्हणजे तू इथे महाराणीसारखी गजर ऐकत बसणार आणि आम्ही तिथे किचनमध्ये कामं करायची? आता ऋतुजा सिंधूला म्हणू लागते, उठ आणि कामं कर। तर आता कृष्णा म्हणू लागते, ए तू आपल्याला बोलत आहेस? तर त्यानंतर ऋतुजा ही सिंधूची ॲक्टिंग करत, कृष्णाची ॲक्टिंग करत तिला म्हणते, ए थोय थोय, आता उठायची आणि कामं करायची, बाकी मी काही ऐकून घेणार नाही। तर कृष्णा म्हणू लागते, ए, तर आता ऋतुजा म्हणते, BCD नंतर आता जाऊन कामं करायची। तर आता कृष्णा म्हणते, अरे बोचक कोंबडी, तू काय आपल्याला आपलीच ॲक्टिंग करून दाखवणार आहेस का? तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, वहिनी साहेबांनी सांगितलेलं लक्षात आहे ना, आज तुला पूजा करायची आहे, पूजा, की विसरलीस? तर आता कृष्णा म्हणू लागते, ही कृष्णा कोणतीही गोष्ट विसरत नाही। तर ऋतुजा म्हणते, जमत नसेल तर तसं सांग, जमत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, जाऊन फक्त वहिनी साहेबांना सांगायचं की मला हे काम जमणार नाही, मग विषय झाला। तर आता कृष्णा म्हणू लागते, ही कृष्णा कोणतीही कमिटमेंट केली की माघार घेत नाही आणि कोणाच्या बापाचंही ऐकत नाही। तर आता ऋतुजा म्हणू लागते, हो का, मग जा ना, कारण आज पूजा करायची आहे आणि हो, हे फक्त पूजेचं काम नाही आहे, तर हा रत्नपारखी कुलाचाराचा विषय आहे आणि हे कुलाचाराचं व्रत आहे, त्यामुळे जमत नसेल तर अजूनही तू माघार घेऊ शकतेस। तर सिंधू म्हणू लागते, मी माघार घेणार नाही, कारण ही कृष्णा कधीही माघार घेत नाही। आता सिंधू ही ऋतुजाला म्हणते, कसं आहे ना, बोचक कोंबडी, या कृष्णाच्या डिक्शनरीमध्ये हा शब्दच नाही आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याही चॅलेंजला अगदी रेडीच असतो, असं म्हणत कृष्णाही बॅट दाखवत म्हणते, हे पहा। तर त्यानंतर ऋतुजा विचारते, हे काय आहे? तर आता कृष्णा म्हणू लागते, हे जे काही मला व्रत करायचं चॅलेंज दिलं आहे ना, त्याची पूर्वतयारी, म्हणजे कसं आहे, एकदा जर बॅटिंग केली की आपलं काम संपलं। आता मात्र ऋतुजा म्हणते, हे अगोदर बाजूला ठेव। तर सिंधू म्हणते, करून दाखवू का बॅटिंग, कशी करायची असते? तर आता ऋतुजा ही सिंधूची बॅट पकडते आणि म्हणू लागते, हे काय चाललं आहे कृष्णा, तुला कळते का काय करते असते? तर आता कृष्णा म्हणू लागते, तू अगोदर बॅट सोड बघू बोचक कोंबडी। आता त्याचवेळी तिथे रुक्मिणी काकू येतात आणि विचारतात, हा काय तमाशा चालू आहे? आता रुक्मिणी काकूंना पाहताच सिंधू म्हणू लागते, आला, अंपायर आला। तर त्यानंतर रुक्मिणी काकू विचारतात की हा काय तमाशा चालू आहे, मी काय विचारत आहे कृष्णा? तर आता कृष्णा म्हणू लागते, काही नाही, या बोचक कोंबडीला दाखवत होते की आपल्याजवळ किती ताकद आहे आणि आपण एनर्जीचा कसा स्टॉक करून ठेवला आहे, बघ, आपल्याजवळ एनर्जीचा स्टॉक आहे, त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीसाठी माघार घेऊच शकत नाही। तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, चल माझ्याबरोबर चल। आता कृष्णा बॅट घेऊनच रुक्मिणी काकूंसोबत जात असते। तर रुक्मिणी काकू विचारतात, ही अशी येणार आहेस का? असं चालणार नाही, तुझ्या लक्षात आहे ना की ती पूजा आहे? तर आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, हो, चांगलाच लक्षात आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं
राघवा मधूला म्हणत असतो, कृष्णा फ्रॉड निघाली, खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे मधू, खरं तर माझीच चूक झाली, मी अगोदरच तुझं ऐकायला हवं होतं. तर आता मधू ही नाटक करत राघवला म्हणते, इट्स ओके राघव, अरे तुझी चूक तुला आता कळाली आहे ना, मग नको ना असं स्वतःला त्रास करून घेऊस. तर राघव म्हणू लागतो की माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की ती कृष्णा फ्रॉड निघाली आहे. तर आता मधू म्हणू लागते, राघव मी तुला अगोदरच म्हणाले होते तू विश्वास ठेवू नकोस. राघव म्हणतो, खरंच मी तिच्यावर खूप विश्वास ठेवला, एवढंच नाही तर आधी गोड गोड बोलून तिने स्वतःच्या मला जाळ्यात ओढून घेतलं आणि आता लग्न करायची वेळ आल्यावर ती तर पळून गेली आहे. तर मधू म्हणू लागते, राघव बघितलंस ना, मी तुला अगोदरच सांगितलं होतं ती सिंधू नाही तर ती कृष्णा आहे, परंतु नाही, तू माझं ऐकूनच घेतलं नाही. आता मात्र राघवला खूप वाईट वाटत असतं. राघव म्हणू लागतो, ठीक आहे ती कृष्णा पळून गेली, परंतु मी आता आईला काय उत्तर देऊ, आईला काय सांगू की तिची सिंधू म्हणजेच ती कृष्णा कुठे आहे. तर मधू ही राघवला म्हणते, राघव मी तुला अगोदरच ऑन केलं होतं, कारण ती फक्त सिंधूसारखी दिसते परंतु ती सिंधू नाही आणि तू मात्र नाही, तू तर तिच्या प्रेमातच पडलास. आता राघव म्हणतो, त्याचंच तर मला खूप वाईट वाटत आहे ना की मी तिच्यावर प्रेम केलं आणि ती मात्र निघून गेली. तर आता मधू ही नाटक करत राघवला म्हणते, राघव अरे ओके, कशाला तू एवढा विचार करतोयस, ती तुला सोडून गेली परंतु मी नाही. आता मधू ही राघवचा हात हातात घेते आणि राघवला म्हणते, राघव मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी तुझ्यासोबत कायम आहे राघव. आता मात्र राघवला मधूचं बोलणं खरं वाटत असतं आणि म्हणूनच राघवा मधूला म्हणतो, थँक्यू सो मच मधू, अगं आजपर्यंत मी खूप वेळा तुझा तिरस्कार केला, मी कधीही तुझं ऐकून घेतलं नाही, परंतु तू तर मला सोडून कधीही आणि कुठेही गेली नाहीस, त्यासाठी खरंच मी तुझे कसे आभार मानू मला काहीच कळत नाही. खरं तर माझी चूक झाली, परंतु आता नाही, आता मी माझी चूक सुधारणार आहे. तर मधू विचारते, म्हणजे काय करणार आहेस राघव तू. तर आता राघवा मधूला लग्नाची मागणी घालत म्हणतो, मधू तू माझ्याशी लग्न करशील का. आता मात्र मधूचा आनंद काही गगनात मावत नसतो, मधू खूप खुश असते. आता मधू ही राघवला विचारते, राघव खरंच. तर राघवा मधूला म्हणतो की हो मधू, खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आता मात्र हे सगळं काही मधूचं स्वप्न असतं. आता मधू ही स्वप्नात असते आणि ती खूप खुश असते. आता स्वतःचाच हात हातात पकडून ती ते सगळं काही स्वप्न पाहत असते. आता तिचं स्वप्न रंगत आलेलं असतं, परंतु त्याच वेळी रेश्मा तिथे येते आणि मधूला आवाज देत म्हणते, राणी वहिनी. आता मात्र मधू भानावर येते आणि पाहते तर समोर रेश्मा उभी असते. तर आता रेश्मा ही मधूला विचारते, अहो राणी वहिनी काय हे, तुम्ही एकट्याच का हसताय, दिवसा ढवळ्यात स्वप्न वगैरे पाहताय का. परंतु मधू काहीच बोलत नाही. तर त्यानंतर रेश्मा ही मधूला म्हणू लागते, तुम्हाला काकूंनी बोलावलं आहे. तर मधू ही रेश्माला म्हणते की हो आलेच. तर आता रेश्मा ही म्हणू लागते, अहो चला. तर आता मधू ही रेश्माला म्हणते, तू पुढे चल, मी आलेच. आता मधूच्या लक्षात येतं की आपण जे काही पाहिलं होतं ते फक्त आपलं स्वप्नच होतं आणि म्हणूनच मधूला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू सिंधूला ओढतच घेऊन जात असतात आणि म्हणून ती म्हणू लागते, अरे ए फडफड, मला कुठे घेऊन जात आहेस. रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, आता तुझं तोंड बंद ठेवायचं आणि मी जिथे घेऊन जात आहे तिथे यायचं आहे, तुला व्रत करायचं आहे ना, मग चल माझ्यासोबत. असं म्हणत रुक्मिणी काकू सिंधूला एका ठिकाणी एका रूममध्ये घेऊन येतात. आता ती सगळी पूजेची तयारी पाहून सिंधू विचारते, अरे ए फडफड, हे काय आणि इथे का घेऊन आली आहेस आता मला. तर आता ऋतुजा आणि रुक्मिणी काकू सिंधूवर हसू लागतात. आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना विचारते, ए फडफड, तू आपल्यासोबत काही वेगळं तर काही प्लॅन वगैरे केलं नाही आहेस ना. तर आता रुक्मिणी काकू विचारतात की तसं करणं शक्य आहे का. तर आता सिंधू म्हणू लागते, तसा विचारही करू नकोस फडफड कधी. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु आता तू जे काही व्रत पूर्ण करण्याचं चॅलेंज घेतलं होतंस ना, मग ते व्रत आता तुला पूर्ण करायचं आहे. तर सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणू लागते, अरे ए फडफड, आपण केली ना एक स्टेप तर पूर्ण झालीच आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, ती सुरुवात होती परंतु अजून महत्त्वाचं बाकी आहे, त्यामुळे चल बस आणि हवनाला सुरुवात कर. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. आता त्या हवनाची तयारी पाहून सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, ए फडफड, पण आपल्याला तू हे सांगितलंच नव्हतं. रुक्मिणी काकू म्हणतात, मी तुला सांगितलं होतं की राजश्रीला व्रताची सगळी काही माहिती विचारून घे, विचारलीस का तू. आता मात्र सिंधू शांतच होते. तर रुक्मिणी काकू सिंधूला म्हणू लागतात, तुला जर राघवशी लग्न करायचं असेल तर तुला हे व्रत पूर्ण करावंच लागेल. तर ऋतुजा ही सिंधूला म्हणू लागते, हे बघ कृष्णा, राघवसाठी योग्य बायको तूच आणि रत्नपारखींच्या घराण्यासाठी योग्य सून तूच आहेस, हे तुला स्वतःला सिद्ध करावंच लागेल. रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, श्रावणातील हे व्रत आपल्या नवऱ्यासाठी करायचं असतं, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्याला निरोगी आयुष्य मिळावं, यासाठी हे व्रत केलं जातं आणि मला खात्री आहे
खरं तर मला विश्वास आहे की हे व्रत तू अगदी नीटपणे पार पाडणार आहेस. आता मात्र ऋतुजा नाटक करत म्हणते, अगदी बरोबर वहिनी. अहो तसंही कृष्णाने कोणतंही चॅलेंज घेतलं तरी ते चॅलेंज ती पूर्ण करणारच आणि मलाही वाटत आहे की कृष्णा हे चॅलेंज पूर्ण करणारच. आता ऋतुजा पुढे काही बोलणारच तर सिंधूही ऋतुजाला शांत करत म्हणते, बस बस, तुझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्यात. तर आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना विचारते, आता आपल्याला सांगा हे व्रत कसं करायचं आहे. रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, अगदी सोपं आहे. आता या हवनकुंडात अग्नी प्रज्वलित करायची. आता अग्नी प्रज्वलित करून झाल्यानंतर त्यामध्ये आहुती टाकत राहायची. मात्र हे हवन पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या जागेवरून उठायचं नाही. आता ऋतुजा सिंधूला विचारते, कृष्णा ऐकलंस का नीट? लक्षात राहील ना? काही झालं, अगदी काही झालं तरी सुद्धा जागेवरून उठायचं नाही. आता ऋतुजाच्या या बोलण्यावर सिंधू मोठमोठ्याने हसू लागते आणि ऋतुजाला विचारते, काय हे एवढं सोपं आहे, मग एवढं कठीण करून सांगायची काय गरज आहे? हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आता मात्र ऋतुजा आणि रुक्मिणी काकू सिंधूवर हसू लागतात. आता सिंधू ही रुक्मिणी काकू आणि ऋतुजाला विचारते, काय झालं? दात काढायला काय झालं? आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, काही नाही, तुला ही पूजा सोपी वाटत आहे हे ऐकूनच खूप बरं वाटलं. खरं तर आनंद झाला. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता या पूजेवरच तुझं भविष्य अवलंबून आहे. तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, हो, तू जर ही पूजा पूर्ण केलीस तरच तुझं आणि राघवचं लग्न होणार, नाही तर. परंतु ऋतुजा काही बोलणारच त्या अगोदरच सिंधू ही ऋतुजाला म्हणू लागते, कसं आहे ना, एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये अगदी स्क्रू सारखी फीड बसलेली असते. त्यामुळे परत 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 तीच तीच गोष्ट आपल्याला सांगायची गरज नाही. त्यामुळे तीच गोष्ट उगाळायचीही गरज नाही. आता मात्र ऋतुजा शांतच होते. तर त्यानंतर रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, बरं ठीक आहे, आता हवनाला बसायचं आहे. आता रुक्मिणी काकूंनी सांगितल्याप्रमाणे सिंधू ही पूजेसाठी बसलेली असते. आता पूजेसाठी बसताच सिंधू ही मनाशीच म्हणते, काकू, हे व्रत मी एक चॅलेंज म्हणून करत नाहीच आहे. हे व्रत मी माझ्या राघवसाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या राघवला दीर्घायुष्य मिळावं आणि या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त व्हावी, या घरामध्ये जे काही वाद आहेत ते सगळे काही मिटावेत, यासाठी हे व्रत करत आहे आणि हे व्रत मी पूर्ण करणार, असं म्हणत आता सिंधू ही पूजेला सुरुवात करते. आता रुक्मिणी काकूंनी सांगितल्याप्रमाणे सिंधू ही अग्निकुंड प्रज्वलित करत असते. परंतु त्याचवेळी रुक्मिणी काकू सिंधूला थांबवत म्हणतात, थांब थांब. आता सिंधू विचारते, आता काय झालं? रुक्मिणी काकू म्हणतात, नाही, अगोदर आम्ही बाहेर जातो. तर सिंधू विचारते, कशासाठी? तर रुक्मिणी काकू म्हणतात, कसं आहे ना, एखादं व्रत करत असताना किंवा हे व्रत करत असताना इतर कोणीही पाहायचं नसतं आणि जर हे व्रत पूर्णत्वास न्यायचं असेल तर त्यासाठी हे व्रत एकट्यानेच करायचं असतं आणि म्हणूनच आम्ही बाहेर जात आहोत. तर सिंधू म्हणू लागते, ठीक आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, कसं आहे, हे व्रत जर एकट्याने पूर्ण केलं तरच ते पूर्णत्वास जातं आणि त्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं. आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, असं जर असेल ना तर मग तुम्ही दोघांनीही इथून कल्टी मारायची आहे, तुम्ही इथून लगेच निघायचं आहे. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, चल आपण निघूया. आता रुक्मिणी काकू आणि ऋतुजा तिथून निघून जातात. आता बाहेर येताच ऋतुजा लगेच दरवाजा बंद करून घेत असते. रुक्मिणी काकू विचारतात, अगं तू हे काय करतेस? तर आता ऋतुजा म्हणू लागते, समजा पूजा चालू असताना ही जर कृष्णा पळून गेली तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, अगं ऋतुजा, या पूजेच्या नियमांमध्ये ती बांधली गेली आहे. त्या पूजेचे नियम तिला चांगलेच माहीत आहेत. मग मला एक सांग, ती पळून का जाईल? ऋतुजा, तू विसरली आहेस का पूजेचे नियम? तर ऋतुजा म्हणू लागते, नाही वहिनीसाहेब, मी पूजेचे नियम विसरली नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे ना, ती कृष्णा किती बिलंदर आहे, ती काहीही करू शकते आणि म्हणूनच तर मी दरवाजा बंद करून घेतला आहे. रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, अगं ऋतुजा, ती जर व्रतावरून उठली आणि बाहेर गेली तर ती हरली आणि मग आपलं काम पूर्ण होणार आहे. तर आता ऋतुजा म्हणू लागते, परंतु वहिनीसाहेब, जर तरच्या गोष्टी का करायच्या आहेत? दरवाजा बंद, विषय एंड. रुक्मिणी काकू ऋतुजाला विचारतात, परंतु ऋतुजा, मी जे काही तुला सांगितलं होतं ते तू केलंयस का? नाही तर आपला प्लॅन आपल्यावरच उलटायचा. तर ऋतुजा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, वहिनीसाहेब, तुम्ही दरवेळी माझ्यावर अविश्वास का दाखवता? तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, अगं अविश्वास दाखवत नाही, मी तुला विचारत आहे की तू मी जे काही काम सांगितलं होतं ते पूर्ण केलं आहेस का? कारण पुढे जाऊन मला कुठलाही प्रॉब्लेम नको आहे. तर आता ऋतुजा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, वहिनीसाहेब, तुम्ही मला आत्तापर्यंत काम सांगितलं आणि मी केलं नाही, असं कधी झालं आहे का? तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, नाही झालं, परंतु पुढे व्हायला नको यासाठीच तर मी तुला विचारत आहे ना. तर आता ऋतुजा म्हणू लागते, वहिनीसाहेब, तुमचा जर माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग चला, असं म्हणत ऋतुजा आता त्या रूमच्या दरवाजाजवळ रुक्मिणी काकूंना घेऊन येते आणि म्हणते, हे बघा,
वहिनी साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम पूर्ण झालं आहे. ते हवनकुंड आहे ना, ते हवनकुंडात मी भरपूर गोवऱ्या, कापूर आणि लोबान तूप एवढा ठेवला आहे ना, की ज्यावेळी ती हवनकुंड प्रज्वलित करेल तर त्यानंतर एवढा धूर होईल ना, की तिला श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होईल. आणि तिला जर त्रास झाला तर आता रुक्मिणी काकू म्हणतात नाईलाजाने तिला हवनकुंडावरून उठून बाहेर यावं लागेल. आता ऋतुजा म्हणते एकदा का ती बाहेर आली की ते व्रत तिच्या हातून पूर्णत्वासच गेलं नाही, म्हणून ती या घराच्या बाहेरच जाईल. आता मात्र ऋतुजा आणि रुक्मिणी काकूंना खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही अग्निकुंड प्रज्वलित करते आणि त्यामध्ये आता आहुती टाकत असते. आता हे सगळं काही दृश्य रुक्मिणी काकू बाहेरूनच पाहत असतात. आता ऋतुजा आणि रुक्मिणी काकूंना हसायला येत असतं. त्यांना वाटत असतं की आता हवनकुंड प्रज्वलित केल्यानंतर एवढा धूर होईल की आता कृष्णाला श्वास घेणंही मुश्किल होईल. तर इकडे सिंधू ही रुक्मिणी काकूंचं चॅलेंज म्हणून नाही, तर राघवच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं यासाठी हे व्रत अगदी मनापासून करत असते. आता हे सगळं काही दृश्य रुक्मिणी काकू आणि ऋतुजा पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव आल्यावर त्याला कृष्णा कुठेही दिसत नाही आणि म्हणूनच तो राजश्री काकूंना विचारतो, आई अगं सिंधू कुठे आहे? तर आता राजश्री काकू म्हणतात, अरे राघव ती तिच्या रूममध्ये असेल, बघ ना. राघव म्हणतो की हो मी पाहिलं आहे, परंतु सिंधू मला कुठेही दिसत नाही. तर आता राजश्री काकू राघवला विचारतात, काय झालं? सिंधूशिवाय तुला करमत नाही आहे का? असं म्हणत त्या राघववर हसू लागतात. तर राघव राजश्री काकूंना म्हणतो, अगं आई तसं नाही, सिंधू जर समोर दिसली नाही तर मात्र घरामध्ये काहीतरी असं हरवल्यासारखं वाटतं. खरं तर मी तिचा ड्रामा खूप मिस करत आहे. आता मात्र राजश्री काकू राघवचा कान पकडतात आणि राघवला म्हणतात, राघव तू तिची खोड काढलीस ना? तर आता राघवा राजश्री काकूंना म्हणतो, आई अगं मी तुझा मुलगा आहे आणि तू माझी आई आहेस, परंतु तू प्रत्येक वेळी सिंधूचीच बाजू का घेत असतेस? तर त्यानंतर राजश्री काकू राघवला म्हणतात, कारण सिंधू माझी मुलगी आहे. तर त्यानंतर राजश्री काकू राघवला विचारतात, राघव तू सिंधूसोबत भांडला आहेस का? मला तरी असं वाटत आहे की तुझं आणि सिंधूचं भांडण झालं आहे. तर राघव हा राजश्री काकूंना म्हणू लागतो, नाही मी तिच्याशी भांडलो नाही आणि तिची खोडही काढली नाही. तर राजश्री काकू म्हणू लागतात, तू जर तिची खोड काढलीस ना तर बघा माझ्याशी गाठ आहे. तर त्यानंतर राघव म्हणतो, नाही माझी आई, मी तिची खोड वगैरे काहीच काढली नाही. तर राजश्री काकू म्हणतात, राघव अरे आता 2 ते 3 दिवसांवर तुमच्या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत, मग आता तिची खोड वगैरे काही काढायची नाही आणि तिला त्रास द्यायचा नाही. राघव म्हणतो, मी आतापर्यंत तिला त्रास दिलाही नाही आणि यापुढे सुद्धा देणार नाही, तू काळजी करू नकोस. राघव म्हणतो, परंतु आता मला एक सांग, सिंधू आहे तरी कुठे? तर आता राजश्री काकू म्हणतात, अरे हो मी तर विसरलीच होते. आता राजश्री काकू राघवला म्हणतात, अरे राघव आज श्रावण सोमवार आहे ना, मग श्रावणी सोमवारचं व्रत आता रुक्मिणी काकूंनी तिला करायला सांगितलं आहे. आता हे ऐकून राघवला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सिंधू ही अगदी मनापासून श्रावणी सोमवारचं व्रत करत असते. आता हे सगळं ऋतुजा आणि रुक्मिणी काकू दुरूनच पाहत असतात. आता राघव राजश्री काकूंना म्हणतो, परंतु आई हे व्रत तर काकू करायची ना? तर राजश्री काकू म्हणू लागतात, अरे हो राघव, आत्तापर्यंत हे व्रत वहिनीच करायच्या, परंतु यावर्षी वहिनींचीच इच्छा होती की आता सिंधू या घरची होणारी मोठी सून आहे आणि म्हणूनच तिने हे व्रत करावं. आणि हो राघव, हे व्रत आज सिंधू अगदी वहिनी करतात त्याचप्रमाणे करणार आहे. आता मात्र राघवला धक्काच बसतो. आता राघव मनाशीच विचार करत म्हणतो, कृष्णाला तर भूक सहन होत नाही, मग कृष्णा हे व्रत कसं काय पूर्ण करणार आहे? तर दुसरीकडे सिंधू ही मनापासून व्रताची पूजा करत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव आणि विनू क्रिकेट खेळत असतात. आता राघवची बॅटिंग असते आणि त्याचवेळी विनूने बॉलिंग केलेली असते. आता राघव ज्यावेळी बॅटिंग करतो त्यावेळी राघवचं वळून हा बॉल सिंधूच्या रूममध्ये पूजा करत बसलेली असते त्याच रूमच्या खिडकीवर जातो आणि त्यामुळे खिडकीच्या काचा फुटतात आणि तो बॉल अग्निकुंडाच्या तिथेच पडतो. आता मात्र खिडकीची काच फुटल्यामुळे खिडकीतून धूर बाहेर जातो आणि हे सगळं काही राघवने पाहिलेलं असतं. आता राघव धावतच येऊन पाहतो तर कृष्णा ही व्रत पूर्ण करत असते. आता मात्र कृष्णा चक्कर येऊन खाली पडणार, परंतु राघव तिला सावरतो आणि त्यानंतर राघव आणि सिंधू दोघंही मिळून हे व्रत पूर्णत्वास नेतात. आता राघव आणि सिंधू हे दोघंही मिळून हे व्रत पूर्ण करत असतात. ते पाहून मात्र मधूला धक्काच बसतो. आता रुक्मिणी काकू आणि ऋतुजा यांचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. तर आता ऋतुजाला आणि रुक्मिणी काकूंना कृष्णा म्हणू लागते, फडफड मी पुन्हा एकदा हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. आता मात्र राघवला धक्काच बसतो. आता राघव रुक्मिणी काकूंकडे पाहू लागतो. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.